तर मित्रा, आजचा मार्केटचा दिवस खूप शिकण्यासारखा होता आणि अगदी फिल्मी स्टाईल्समध्ये उलटफेर दाखवणारी सुरुवात झाली, ती पण पूर्णपणे भीतीने. निफ्टी 50 थेट 24,000च्या खाली ओपन झाला आणि घसरत घसरत 23,796 पर्यंत गेला. म्हणजेच पहिल्या अर्ध्या सत्रामध्ये मार्केटवर पूर्णपणे बेअरचा कंट्रोल होता. बँक निफ्टी सुद्धा 54,500च्या आसपास दबावाखाली ट्रेड करत होती आणि PSU बॅग्स, FMCG, ऑटो सारखे सेक्टर स्पष्टपणे रेडमध्ये होते. त्यामुळे एकंदरीत सेंटिमेंट खूपच कमकुवत दिसत होते. पण खरी गेम सुरू झाली दुसऱ्या हाफमध्ये, जिथे मार्केटने जबरदस्त कमबॅक केलं. निफ्टीने जवळपास 1% पेक्षा जास्त रिकव्हरी दाखवत थेट 23,997 पर्यंत क्लोज दिला आणि लास्ट ट्रेड तर 24,000च्या वर गेला. म्हणजेच शेवटच्या क्षणी बुल्सनी दमदार एंट्री घेतली. आता प्रश्न येतो, अचानक असा बदल का झाला? तर याचं एकच मोठं कारण आहे क्रूड ऑइल. सकाळी ब्रेड क्रूड थेट $126 प्रति लिटर पर्यंत गेला होता आणि भारतासारख्या आयात करणाऱ्या देशासाठी हा मोठा धक्का असतो. त्यामुळे मार्केट लगेचच खाली आलं. पण जसं ऑइल $113 ते $114 पर्यंत खाली आलं, तसं तसं मार्केटमध्ये रिफिल आणि अगदी खरेदी वाढली. म्हणजेच आजचा संपूर्ण खेळ ऑइल भोवती फिरत होता. ग्लोबल मार्केटही फार सपोर्टिव्ह नव्हते. एशियन मार्केट्स रेडमध्ये होते आणि US मार्केटमध्ये FOMC नंतर काही मोठा पॉझिटिव्ह ट्रिगर नव्हता. त्यामुळे सुरुवातीला दबाव वाढला, पण नंतर कमोडिटी मुवमेंटने गेम पलटवला. गोल्डने सुद्धा ऑइल खाली आल्यावर 1.7%ची तेजी दाखवली. करन्सी मार्केटमध्ये रुपया सकाळी कमजोर झाला, पण नंतर सुधारला, कारण डॉलर आणि ऑइल यांचं थेट कनेक्शन आहे. आता पुढे काय तर साधं आहे. जोपर्यंत मिडल ईस्ट मधला तणाव आणि ऑइलची अनिश्चितता कायम आहे, तोपर्यंत मार्केटमध्ये व्हॉलॅटिलिटी राहणारच. पुढचे 3 दिवस मार्केट बंद आहे. त्यामुळे या दरम्यान ऑइल आणि ग्लोबल न्यूज काय सांगतात त्यावर पुढचा ट्रेंड ठरेल. म्हणून सध्या ट्रेडिंग करताना सावध राहा आणि ऑइलवर नजर ठेवा. जर तुम्हाला असा सोपा आणि डीप मार्केट अनालिसिस आवडत असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या ह्या मराठी गोल्ड ह्या चॅनलवरती दररोजचा एक मार्केटविषयी व्हिडिओ रोज आणणार आहे. त्यामुळे आता सबस्क्राईब करून ठेवा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर आम्हाला खाली कमेंटमध्ये नक्की विचारा. आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.